नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहेत रामश्याम मैदान खेडखाली येथे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री संदीपभाई माली भोपर यांचे सुपुत्र प्रिन्स संदीपभाई माली यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान बघायला भेटणार आहे आणि सर्वांनी येथे येऊन आपल्या ज्या प्रेमामध्ये शर्यती करण्याची कृपा करावी। फाटी बघा मित्रांनो, नेहमी आपण आल्याच्या नंतर ना एक जास्तीत जास्त कशी फाटी चांगली असेल हे आपल्याला बघायला भेटतं आणि प्रत्येक वेळेस काही ना काही चेंजेस करून बघा फाट्या पण आता अजून रुंद केलेल्या आहेत, कुठून कुठेतरी नंदीला त्रास नको व्हायला। आणखी हाच आपला ग्रामस्थ मंडळ खिडकाली यांचा कुठून कुठेतरी हेतू असतो बघा। फाटी पण एकदम मस्त केलेली आहे आणि एकदम क्लीन केलेली आहे। आता पाणी मारल्याच्या नंतर तुम्हाला उद्या सकाळच्याला एकदम फाटी रेडी होईल आणि सुट्टी बघा, सुट्टीपर्यंत आपली फाटी एकदम चांगली केलेली आहे। चला आपण ग्रामस्थ मंडळी तसेच आपली कमिटी आहे त्यांच्याशी बोलू। श्री संदीपभाई माली हे आपण बघतोय महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी विराजमान झालेत आणि निवडून आल्याबद्दल त्यांना खूप साऱ्या अभिनंदन असेल ग्रामस्थ मंडळ तसेच रामश्याम मैदान खिडकाली यांच्याकडनं। सुप्रसिद्ध गाडा मालक अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर यांचे विद्यमान अध्यक्ष श्री संदीपभाई माली भोपर यांचे चिरंजीव म्हणजे प्रिन्स संदीपभाई माली यांच्या वाढदिवसानिमित्त एक उद्या म्हणजे रविवारी 26 तारखेला एक भव्य दिव्य असं बिनजोडचं मैदान आपल्याला रामश्याम मैदान खेडकाली येथे बघायला भेटणार आहे। तर चला आयोजकांशी बोलूया। मामा दादा नमस्कार। नमस्कार दादा नाव काय तुमचं? महेश हनुमान पाटील। दादा उद्याचं नियोजन वगैरे कसं काय सांगा ना थोडक्यात। उद्याचं नियोजन म्हणजे आपले भाई बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष प्रथमतः यांना बीजेपी तर्फे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत आणि तसेच त्यांचे सुपुत्र प्रिन्स माली यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला भव्य दिव्य असा आपण बिंजोरचा मैदान घेतलेला आहे। तर सर्वांनी सकाळी लवकर येण्याची कृपा करावी। मैदान हा सकाळी 7 वाजता चालू होईल आणि बरोबर 11:30 ते 12 वाजेपर्यंत आपली नावनोंदणी बंद होईल आणि 2 वाजता आपला अड्डा बंद होणार। ओके, म्हणजे सकाळचं जसं आपल्याला संघटनेने सांगितले त्याचप्रमाणे मैदान होणार आहे, काय सांगाल? हो नक्कीच। आपण आतापर्यंत जेवढे पण आपले काही मैदान झाले ते संघटनेच्या नियमानुसारच झालेले आहेत आणि त्यांच्यात आपण नियमांवर पुढे चालत राहूया। दादा उद्याच्या मैदानाची परमिशन वगैरे आहे का? हो नक्कीच, उद्याच्या मैदानाची आपल्याकडे परमिशन सुद्धा आहे आणि सर्व काही शासनाच्या परवानगीनेच आहे। दादा लाईव्हचं वगैरे कसं काय असणार? लाईव्ह कोणता असणार आहे? लाईव्ह आपला केटीसी लाईव्हच आहे, आता तोच आपल्याकडे असणार आहे। 100% केटीसी लाईव्ह म्हटलं तर आता सध्या बघतो एकदम टॉपचं आणि क्वालिटी विथ क्लिअरिटी आपल्याला बघायला भेटणार आहे। तर दादा मैदान किती वाजता चालू होईल आणि कशा काय प्रकारे आपला हा मैदान असणार आहे? थोडक्यात बक्षीस वगैरे किंवा कसं काय प्रकारे असेल सांगा ना थोडक्यात। बक्षीस पण भरपूरच आहेत, तरी म्हणजे 10 कूलर आहेत टोटल, 20 कूलर आहेत आणि 5 सुट्टी मेकर यांना आहेत, 5 ते आपले ड्रायव्हर यांना आहेत आणि बाकी बैलगाडी मालकांसाठी। बघा जे मोठ्या शर्यती होतील त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल आपल्या कूलरसाठी, तसेच 5 सुट्टी मेकरसाठी आणि 5 ड्रायव्हरसाठी देखील एक आता तुमची संकल्पना नेहमीच एक हटकी असतं। आपला मैदान म्हणजे एक मोठं मैदान आणि तिथे प्रत्येक म्हणजे आता गाडा मालकांपासून सुट्टी मेकर पासून ड्रायव्हरांपासून सगळ्यांचा विचार केला जातो। काय सांगाल, एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला हा एवढा चांगला मैदान लाभलाय आणि आपण त्याचा पुरेपूर एक ते म्हणजे प्रत्येक माणसाला देण्याचा प्रयत्न करता, काय बोलाल? नक्कीच। बक्षीस कसं म्हणजे माहितीये का, बक्षिसासाठी कोणी येत नसतं, पण एक ते मान असतो। आपण त्यांना सर्वांना म्हणजे प्रोत्साहन केलं तर त्यांना पण बरं वाटतं। पे धरणारे सोडणारे बोलतो आपण, ते पण बिचारे प्रत्येक अड्ड्यामध्ये त्यांचं काही काम धंदा सोडून सगळं काय सोडून ते येतात, त्यांच्यामुळे दुसऱ्यांचा पण भला होतो। मग त्यानुसार आपण त्यांना पण काही ना काही आपल्याकडून फुलाची पाकळी गेली पाहिजे आज आपला एक हेतू असतो। दादा गाडा मालकांना कशा काय प्रकारे संदेश असणार आहे? कारण का बघा या मैदानाची खूप चर्चा असते आणि सर्वांचं आवडतीचं मैदान आहे। आता बघतो बरेचसे असे मोठे मोठे गाडा मालक पण येत असतात आणि तुमचं मैदान म्हणजे या मैदानामध्ये ना जे नंदी आपले असतात त्यांचा सत्कार समारंभ देखील असतो। उद्याचं नियोजन कसं काय? हो, उद्याचं नियोजन पण आहे आपला। जो काही आपला कोरेगावचा मैदान झाला त्यामध्ये जो प्रथम क्रमांक गेला आपला, मुंबईचे दोन्ही आपले नंदी होते ते शंभू आणि मेहरबान, यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येणार आहे। तर त्यांनी पण उद्या अड्ड्यात येण्याची कृपा करावी। बघा मित्रांनो, हा आपला रामश्याम मैदान खेडकाली म्हणजे एक जुनं पारंपरिक मैदान। या पारंपरिक मैदानामध्ये प्रत्येकाची सत्कार समारंभ तसेच इतर नंदींबद्दलची जी आपली काळजी असते ती घेण्यात येते
दादा कशा प्रकारे उद्याचं मैदान पार पाडाल? बघा आता एक आपल्याला मोठी जिम्मेदारी दिलेली आहे आपल्या या कमिटीने किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने. तर मैदान कशा काय प्रकारे व्हावं आणि कशा काय प्रकारे तुम्ही अशा अपेक्षा करताय गाडा मालकांकडनं? बघा आम्हालाच नाही तर पूर्ण म्हणजे जे पण मैदान भरवतात हम्म. त्यांना एकच इच्छा असते का पूर्ण म्हणजे जे काय आपले गाडा मालक आहेत त्यांनी वेळेवर या, वेळेवर आपली म्हणजे काही शर्यत असेल त्या जमवा आणि सर्वांनी सुखरूप शर्ती करून वेळेवर घरी जा. दादा बघायला गेलं तर फाटी एकदम चांगली आहे. या फाटीबद्दल काय सांगाल आणि लोकांचा प्रतिसाद पण तेवढाच चांगला आहे या मैदानाला? हो, पाटी तुम्ही आता बघता सर्वजण म्हणतात पाटी खूप छानच आहे आपली. पळायला देखील बैलांना खूप छान आहे आणि प्रेक्षकांसाठी पण सुरुवातीपासून तर लास्ट पर्यंत आपण बॅरिकेड सुद्धा आहे आणि ते ढस सुद्धा आहे त्यांना उभं राहायला. दादा बक्षीस वगैरे घेऊन आलेले आहेत का तुम्ही? हो, बक्षीस आपल्याला बघायला गेलं तर पूर्ण सर्व काही बक्षीस भाईंनीच आपल्याला, आपले विद्यमान अध्यक्ष ठाणा रायगड कमिटीचे त्यांनीच आपल्याला सर्व काही बक्षीस दिलेली आहेत. चला दादा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपला समोर होते रामश्याम मैदान खिडकालीची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी तसेच आयोजन करते. जेमतेम 100 ते 150 पोरं गावातली एकत्र येऊन कुठून कुठेतरी आपला बैलगाडा खेळ जपत असतात. तसेच आपली ही परंपरा आहे ती जपत असतात. त्याला एक चांगलं मैदान लाभले रामश्याम मैदान खिडकाली, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आणि सर्व गाडा मालकांनी उद्या सकाळी लवकरात लवकर येऊन जे आपल्या शर्यती आहेत ना त्या प्रेमामध्ये करण्याची एक कृपा करावी. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून दिल्याबद्दल. धन्यवाद.